नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोबियली इंड्यूस कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेशन म्हणजे MICP ही जी प्रोसेस आहे ती आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण त्याचं MICP म्हणजे काय ते बघूयात. ही बायोलॉजिकली ड्रायव्हन प्रोसेस आहे. याच्यामध्ये काही जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते काय करतात, इंड्यूस करतात म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट जे काही प्रिसिपिटेशन आहे या प्रोसेसला इंड्यूस करतात आणि त्यांच्या काही मायक्रोबियल जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट ॲज अ बाय प्रोडक्ट हे फॉर्मेशन होतं. हा एक बायोमिनरलायझेशनचा टाईप आहे. म्हणजे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट होता विथ देअर एन्व्हायरमेंट आणि याच्यामुळे मिनरल फॉर्मेशन हे कॉज होतं. तर ही बायोमिनरलायझेशनची प्रोसेस आहे. याच्यामध्ये ॲज अ कॅल्शियम कार्बोनेट ॲज अ बाय प्रोडक्ट जे की त्यांच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोड्यूस होत असतं. तर आणि ही जी काही मोस्ट वाईडली जे स्टडीड आणि यूज बॅक्टेरिया आहे, मग MICP प्रोड्यूस करणारा आणि युरोलायटिक बॅक्टेरिया म्हणून जास्त प्रमाणामध्ये स्पोरोकायना पेस्ट्युरी हा जो एन्झाईम आहे हा जो बॅक्टेरिया आहे तो जास्त प्रमाणामध्ये हाय युरेज ॲक्टिव्हिटी दाखवणारा किंवा युरोलायटिक बॅक्टेरिया म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर मेकॅनिझम जर विचार केला ह्या बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये या MICP रिॲक्शनमध्ये हायड्रोलिसिस युरियाचं हायड्रोलिसिस होतं विथ दी हेल्प ऑफ एन्झाईम युरियस जे काही सर्टन बॅक्टेरिया सिक्रेट करत असतं. म्हणजे हा जो युरिया आहे त्याचं डिग्रेडेशन होतं विथ दी हेल्प ऑफ युरियस एन्झाईम जे की वेगवेगळे जे काही बॅक्टेरिया असतात ते प्रोड्यूस करतात. त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हा एन्झाईम युरियाला हायड्रोलाइज करण्याचं काम करतो. तर हे बायोकेमिकल रिॲक्शन आपल्याला MICPमध्ये कोर बायोकेमिकल रिॲक्शन ही MICPची पाहायला मिळते. त्यानंतर स्टेप बाय स्टेप आता मेकॅनिझम पाहूया. सर्वात पहिल्यांदा युरियाचा हायड्रोलिसिस होतं. म्हणजे जे काही बॅक्टेरिया असतात ते युरियाजला सिक्रेट करतात जेणेकरून युरियाचं ब्रेकडाऊन होईल किंवा कॅटलाइज होईल. तो कॅटलाइज होऊन ब्रेकडाऊन होऊन अमोनिया आणि कार्बोनिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतो. त्याच्यानंतर दुसरी जी मेन प्रोसेस आहे pH इन्क्रीज. तर अमोनिया हा वॉटरसोबत रिॲक्ट होतो जेणेकरून अमोनियम आणि हायड्रॉक्साईड आयन जे काय आहे ते तिथं प्रोड्यूस होतात. जेणेकरून जे pH इन्क्रीज झाले त्याच्यामुळे मेनली अमोनियम आणि हायड्रॉक्साईड आयन जे काय आहे ते तिथं प्रोड्यूस झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जो काही अमोनिया हा रिॲक्ट करतो आहे वॉटरसोबत. त्याच्यानंतर तिसरं आहे कार्बोनेट फॉर्मेशन. हा जो CO2 आहे किंवा जे हायड्रोलिसिस झालं आहे CO2 जो इक्विलिब्रेट होतो वॉटरसोबत जेणेकरून तो कार्बोनेट आणि बायकार्बोनेट फॉर्मेशन करतो. आणि हा CO2 हायड्रोलिसिस झाल्यामुळे त्याचं इक्विलिब्रेशन झाल्यामुळे वॉटरसोबत तो कार्बोनेट आणि बायकार्बोनेट प्रोड्यूस करतो. याच्यामध्ये कार्बोनेट फॉर्मेशन होतं. आणि लास्ट जी स्टेप आहे कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेशन. तर कॅल्शियम आयनच्या प्रेझेन्समध्ये हा जे कार्बोनेट फॉर्म आहे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रिसिपिटेट इथं फॉर्म होतं. म्हणजे जो सिम्पल कार्बोनेट आहे त्याचं कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेशन फॉर्म होतं इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आयन. तर 4 मेन स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या स्टेपमध्ये युरियाचं कन्व्हर्जन होतं अमोनिया आणि कार्बोनिक ॲसिडमध्ये विथ दी हेल्प ऑफ युरियस एन्झाईम. pH इन्क्रीज केला जातो जेणेकरून अमोनिया हा रिॲक्ट होतो वॉटरसोबत जेणेकरून अमोनिया आणि हायड्रॉक्साईड आयन जो आहे तो तिथे फॉर्मेशन होतो. त्याच्यानंतर कार्बोनेट फॉर्मेशन होतं CO2 फ्रॉम हायड्रोलिसिस. त्याच्यामध्ये इक्विलिब्रिएट होतो विथ दी वॉटर आणि कार्बोनेट फॉर्मेशन होतं आणि बायोकार्बोनेट तिथं फॉर्मेशन होतं. तसंच कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेशन ही जी चौथी मेन स्टेप आहे याच्यामध्ये कॅल्शियम आयनच्या प्रेझेन्समध्ये कार्बोनेटचं कन्व्हर्जन होतं फॉर्ममध्ये कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेटमध्ये. तर हे मेन मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीमधलं बाय प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे याच्यामध्ये युरियाचं ब्रेकडाऊन केलं जातं विथ दी हेल्प ऑफ युरियस एन्झाईम आणि नंतर मग लास्टला आपल्याला जो काही बाय प्रोडक्ट आहे कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेट आपल्याला मिळतो. मायक्रोऑर्गॅनिझम कोणकोणते मगाशीच सांगितलं मी युरोलॅटिक बॅक्टेरिया म्हणून याला ओळखलं जातं. तसंच बॅसिलस मेगाटोरियम, बॅसिलस सबस्टिलिस, सोडोमोनास इरोजेनेसा हे असे 4 मेन जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते मेनली युरियाला डिग्रेड करण्याचं काम करतात जेणेकरून जे त्याचं कन्व्हर्जन होऊ शकेल कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेटमध्ये. आणि जे काही बॅक्टेरिया आहे ते अल्कलोफिलिक आणि हाय pH कंडिशनमध्ये असलेले पाहिजे जेणेकरून ते हाय pH कंडिशनला सर्वाईव्ह होऊ शकेल. कारण की आपण त्यामध्ये pH इन्क्रीज करतो आहे जेणेकरून
अमोनियम आणि हायड्रॉक्साईड आयन फॉर्म होतं आहे अमोनियाचं, तर त्यामध्ये हे जे काही बॅक्टेरिया आहे ते तिथं त्या हाय pH कंडिशनला थ्रिव्ह झाले पाहिजे, सर्वाइव्ह झाले पाहिजे, असे जे बॅक्टेरिया आहे ते मेनली युरियाचं ब्रेकडाऊन हे करतात. त्याच्यानंतर फॅक्टर कोणकोणते अफेक्टिंग आहे MICPला, मायक्रोबियल स्ट्रेन आणि त्याची ॲक्टिव्हिटी जर प्रॉपर नसेल आणि स्पेसिफिक जर मायक्रोऑर्गॅनिझम जर आपण घेतला नसेल, त्यामुळे जी ॲक्टिव्हिटी आहे ती होणार नाही. युरियाचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल आणि मायक्रोबियल जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा मायक्रोऑर्गॅनिझमचा जो काउंट आहे तो कमी जर असेल, तर त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे युरियाचं जास्त असल्यामुळे तो डिग्रेड होणार नाही. कॅल्शियम आयन अवेबिलिटी जर नसेल, लास्ट स्टेपला जे कॅल्शियम आयनच्या प्रेझेन्समध्ये कार्बोनेटचं कन्व्हर्जन कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेटमध्ये होतं आहे. जर कॅल्शियम आयन तिथं अवेलेबल नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा MICP प्रोसेसवरती अफेक्ट होतो. pH आणि टेम्परेचर मेंटेन नसेल, कारण की आपण pH दुसऱ्या स्टेपला इन्क्रीज करतो आहे, तर त्यामध्ये pH जर इन्क्रीजच झाला नाही, pH जर मेंटेनच राहिलं नाही किंवा टेम्परेचर मेंटेन राहिलं नाही, तर मग प्रोसेस कॅरी आउट होणार नाही. तसंच ऑक्सिजन आणि न्यूट्रन लेवल आपलं जे मायक्रोइझम आहे त्याला लागेल, तो जर नसेल तर त्याच्यामुळे जे काही कंडिशन आहे ती अफेक्ट करू शकते MICPला. तसंच सॉईल आणि मटेरियल जे काय आहे त्याचं सॉईल आणि सिमेंटेशन यूज याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. तर असे 4 ते 5 जे काही फॅक्टर आहेत त्याच्यामुळे MICP ही जी प्रोसेस आहे ती अफेक्टिव्ह होऊ शकते. ॲप्लिकेशन जर विचार केला तर सॉईल स्टॅबिलायझेशन आणि इम्प्रूव्हमेंटमध्ये जे काही स्ट्रेंथ आणि स्टिफनेस आहे लूज सॉईलची तर ती इन्क्रीज होते. तसंच जे सील मायक्रो क्रॅक्स असतात बॅक्टेरियल CO2 प्रेसिपिटेशनमुळे ते हिलिंग होण्यात मदत होत असते. कार्बन जे काही सिक्वेस्ट्रेशन आहे, तसंच जे ॲटमॉस्फेरिक CO2 आहे किंवा ॲज अ CaCO2 याच्यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन झालेलं पाहायला मिळतं. बायोरेमिडेशनमध्ये जर आपण पाहिलं, जे काही हेवी मेटल आहे किंवा रेडिओ न्यूक्लियोटाइड्स असते ते इमोबलाइज आपण करू शकतो. आणि कल्चर हेरिटेज कन्व्हर्सेशनमध्ये जे काही पोरस स्टोन असतात ते मोनोमेंट्समध्ये किंवा बायोजेनिक CaCO2मध्ये आपण त्याचं सील किंवा कन्व्हर्जन हे करू शकतो. हे झालं त्याचे ॲप्लिकेशन. ॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिले तर इन्व्हायरमेंटली फ्रेंडली टेक्निक आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे कम्पेअर टू दी सिंथेटिक केमिकल. तसंच नॅचरली ऑकरिंग आहे आणि याच्यामुळे CO2 इमिशन आहे सम केसेसमध्ये रिड्यूस होतं आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे किंवा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली टेक्निक आपल्याला ही पाहायला मिळते. कारण की युरियाचं कन्व्हर्जन लास्टला जे कॅल्शियम कार्बोनेट जे प्रेसिपिटेट आहेत त्याच्यामध्ये फॉर्मेशनने बाय प्रोडक्ट आपल्याला मिळते. तसंच चॅलेंजेस जर विचार केला, जर पहिल्या स्टेपला जे काही अमोनिया आहे तसं जर प्रोडक्शन जर जास्त झालं त्याच्यामुळे ही जे काही प्रोसेस आहे ती टॉक्सिक होऊ शकते. लिमिटेड कंट्रोल जर युनिफॉर्म प्रेसिपिटेशन जर होत असेल आणि त्याच्यावर कंट्रोल लिमिटेड असेल तर त्याच्यामुळे सुद्धा चॅलेंज आपल्याला पाहायला मिळतो. तसंच बॅक्टेरिया कल्चर आणि त्याला मेंटेन करणंसुद्धा कॉस्टली आहे आणि लॉंग टर्म ड्युरेबिलिटीमुळे जे काय हार्श एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये ही जी काही टेक्निक आहे ती अजून स्टडी त्याच्यावरती चालू आहे. तर हे आपल्याला लिमिटेशन किंवा चॅलेंजेस आपल्याला या टेक्निकचे पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण MICP जी प्रोसेस आहे ती आपण पाहिली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.